कल्याणनगर भाग 2 परिसरातील बंद घर फोडून अज्ञात चोरट्यांनी तब्बल 16,39,000 रुपयांचा ऐवज लंपास केल्याची घटना मंगळवारी उघडकीस आली। या घटनेमुळे परिसरात खळबळ उडाली असून नागरिकांमध्ये भीतीचे वातावरण निर्माण झाले आहे। याबाबत विजापूर नाका पोलीस ठाण्यात चंद्रकांत शिवबाळा भांजे वय 67 यांनी फिर्याद दिली आहे। भांजे हे सेवानिवृत्त अधिकारी असून ते पुणे येथे मुलीकडे गेले होते, तर त्यांचा मुलगाही नोकरीनिमित्त जळगाव येथे गेला होता। याच संधीचा फायदा घेत अज्ञात चोरट्यांनी 25 मे रोजी रात्री 8:30 ते मंगळवारी पहाटे 5:45 या कालावधीत घरफोडी केली। चोरट्यांनी घराचा सेफ्टी दरवाजा तसेच मुख्य दरवाजाचे कुलूप तोडून घरात प्रवेश केला। त्यानंतर बेडरूम मधील कपाटाचे लॉक तोडून कपाटातील 1,20,000 रुपयांची रोख रक्कम आणि सुमारे 21 तोळे सोन्याचे विविध दागिने असा एकूण 16,39,000 रुपयांचा मुद्देमाल चोरून नेला। दरम्यान मंगळवारी पहाटे भांजे यांचा मुलगा घरी आल्यानंतर त्यांना दरवाजाचे कुलूप तुटलेल्या अवस्थेत दिसले। घराची पाहणी केली असता कपाट फोडून चोरी झाल्याचे निदर्शनास आले। त्यानंतर त्यांनी तातडीने वडील चंद्रकांत भांजे यांना माहिती दिली। भांजे सोलापुरात आल्यानंतर त्यांनी विजापूर नाका पोलीस ठाण्यात फिर्याद दाखल केली। या प्रकरणाचा पुढील तपास विजापूर नाका पोलीस करत आहेत। सोलापूर शहरातील सुप्रसिद्ध हॉस्पिटल म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल मागील अनेक वर्षापासून सेवा बजावत आहे। 24 तास इमर्जन्सी सर्व्हिस, मॉडर्न टेक्नॉलॉजी, अनुभवी डॉक्टर्स तसेच अत्याधुनिक तंत्रज्ञान सुविधांनी सुसज्ज स्त्रीरोग प्रसूती विभाग, ऑर्थोपेडिक विभाग, मेडिकल विभाग आणि इतर एकमेव नाव म्हणजे सेंट्रल मल्टी स्पेशालिटी हॉस्पिटल। पत्ता गणेशपेठ शॉपिंग सेंटर, मंगळवार बाजार, सोलापूर। ताज्या बातम्या पाहण्यासाठी प्राईम महाराष्ट्र न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा।